आमची इच्छा होती की बापूंना इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही, म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, तिथं आर पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. ही निष्ठा आहे आमची, त्याला काय इलाज नाही. मी म्हणेन काही, मी मध्ये बोललो, कोले साहेब ऐका होते, शिंदे साहेब ऐका होते, साक्षीदार आहेत. मला सांगितलं दोघांनी आणि आपले जितेंद्र आव्हाड, तात्या तुम्ही काय बोललात? म्हणतो ही पोटातलं आहे, हे वर्णन करून मला इथं आणलेलं नाही. ज्या माणसानं घडवलं, ज्या माणसामुळे माझ्या अंगात शर्ट घालायला मिळाला, ज्या माणसामुळे मी जग पाहिलं, आजचा दिलीप तात्या त्या माणसामुळे झालेला आहे. आणि त्या माणसांना जर कोण बोलत असेल तर दिलीप तात्या घरात बसणार नाही. राजकारण सोडलं असलं तरी मी तिथं येऊन निषेध करणार, बोलणार. मग कोण माझी चौकशी लावू दे, काय माझा दारूचा धंदा नाही. चौकशी लावू दे, माझा दुसरा धंदा नाही. काय व्हायचं ते होऊ दे, आता वय झालेलं आहे. आणि त्यामुळं बापूंच्यावर बोललेलं सहन होणार नाही. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललो, ते सहन करायला लागलं, अंगावर आलं बरसच, पण आम्ही त्याची फिकीर केली नाही.